कळत नकळत मनुष्याकडून काही कर्म असं होऊन जातं जे जीवनात अडचणी, अशांती आणि कष्ट म्हणून समोर येतं. परंतु जर एक दिवस एक सोप्या विधीने ते पाप नष्ट करणं आणि मनोकामनांची पूर्तता दोन्ही एकाच वेळी होऊ शकलं तर गणतंत्र दिवस 26 जानेवारी भीष्माष्टमी ही आहे. तीच पुण्यतिथी ज्या दिवशी महाबली आबाल ब्रह्मचारी भीष्म पितामहांनी सूर्याचं उत्तरायण होताच प्राण त्यागले होते. म्हणून हा दिवस भीष्म पितामह श्राद्ध दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी इच्छित सिद्धी आणि पाप नष्ट होवो या हेतूने भीष्म पितामहांना अर्घ्य दिलं जातं. अर्घ्य द्यायच्या पाण्यात तीळ, कुंकू, गंगाजल आणि दुर्वा टाकून या मंत्राचं उच्चारण करावं. वसुनामवताराय शंतनोरात्मजाय च अर्घ्यम ददामी भीष्माय आबाल ब्रह्मचारिणे. शास्त्र म्हणतात असं अर्घ्य दिल्याने मनोकामना पूर्ण होतात. महाभारतानुसार जो मनुष्य माघ शुक्ल अष्टमीला भीष्म पितामहानिमित्त तर्पण आणि जलदान करतो त्याची वर्षभरातील पाप क्षणभरात नष्ट होऊन जातात. या व्रताने सुंदर गुणवान संतानाची प्राप्ती होते. तर 26 जानेवारीला ध्वजारोहणासोबत भीष्माष्टमीची सोपी शास्त्रीय विधी अवश्य करा. हरिओम.